नमस्कार, अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहे त्या दुधाच्या पावडरीपासून झटपट 10 मिनिटांमध्ये तयार होणारा पेढा. रेसिपीला सुरुवात करू. एक पॅन घेतलेला, पॅनमध्ये 1 चमचा तूप टाकायचं आणि तूप मेल्ट झालं की लगेच गॅस बंद करायचा. बंद गॅसवर दूध टाकायचं 1 वाटी आणि 1 मिनिटासाठी सारं हलवत राहायचं. दूध आणि तूप चांगलं मिक्स करून घ्यायचं. मग दूध पावडर घेतलेली, दूध पावडर अर्धी वाटी टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं. जास्त एकदम टाकायची नाही, एकदम टाकलं तर गाठी होते. तर अजून अर्धी वाटी टाकून मिक्स करून घ्यायचं. 1 वाटी दूध घेतलं तर 2 वाट्या दूध पावडर घ्यायची आणि बंद गॅसवरती मिक्स करायचं. चालू गॅस अजिबात करायचं जवळ चांगलं मिक्स होत नाही तर. असं दाबून दाबून सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या. अजिबात त्यामध्ये गाठी ठेवायची नाही तर, नाहीतर नंतर पेढा करायला प्रॉब्लेम होते. तर आता चांगलं झालं ह्याचा खवा तयार करायचा, त्यामुळे गाठी ठेवायच्या नाही तर. आणि थोडंसं दूध पावडर टाकून केलं की गाठी होत नाही. एकदम टाकले गाठी होते. असं थोडंसं राहायचं तरी काय नंतर होऊन जातं आहे. गॅस चालू करायचा आणि लो तर मिडियम गॅसवर सारखं हलवत राहायचं. 2 ते 3 मिनिटांमध्ये तयार होतं आहे खवा. जास्त टाईम लागत नाही, त्यामुळे सारखं हलवायचं. आपल्याला गोड खायची सारखी झटकीपट असं पेढा तयार करायचा आणि जास्त सामान लागत नाही. 2 सामानमध्येच पेढा तयार होत आहे. मग 2 ते 3 मिनिटांमध्ये खवा तयार झाला आहे. पॅनला अजिबात चिटकले नाही आहे. असा घट्टशीर गोळा झाला की लगेच पॅनमधून काढून घ्यायचा, गॅस बंद करायचा. गरम पॅनमध्ये ठेवायचं नाही, जरा एका भांड्यामध्ये काढायचं आणि थंड करून घ्यायचं. पूर्ण थंड झाल्यावर त्यामध्ये अर्धी वाटी पिठी साखर टाकायची. गरम ह्याच्यामध्ये साखर जर टाकली तर पातळ होत आहे खवा. साखर मेल्ट होऊन सगळी साखर एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं तूप लावायचं हाताला. तूप लावल्यामुळे पेढा करायला येतं आहे, हाताला चिटकत नाही. 1 चमचा घेतला, चमच्याने असं मेजरमेंट करून घ्यायचं, म्हणजे एकसारखे पेढं तयार होतं आणि दिसायला पण खूप छान दिसायचं. बाकी झटकीपट पेढं तयार होतं. अजिबात मेहनत नाही आहे त्याला. असं थोडंसं हलक्या हाताने अंगठ्याने दाबून घ्यायचं आणि त्यावरचे ड्रायफ्रूट असं लावून घ्यायचे. मी बदामाचे काप घेतले आहेत, पिस्ता केसर लावून घेतलं तरी खूप छान दिसतं आणि असे प्लेन जर ठेवतं छान दिसायचं. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.